नमस्कार मंडळींनो, तर आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठाचे खिचिया पापड। तर तांदळाचे पापड बनवताना आपल्याला त्याची खिसी घालावी लागते आणि सोबतच त्याला किती वेळ शिजवावं हे आपल्याला कळत नाही। तर आज आपण तांदळाचे खिचिया पापड बनवणार आहोत, पण तेही अगदी वेगळ्या पद्धतीने। YouTube वरती तुम्हाला बघायला मिळालेले नसतील अशा पद्धतीचे आज आपण मस्त असे खिचिया पापड बनवणार आहोत। करायला अगदी सोपे आहेत, अगदी झटपट तयार होतात। खूप जास्त कष्ट घेण्याची आपल्याला याला गरज पडत नाही आणि एका वेळी तुम्ही एकटे असाल किंवा मग नवशिकाऊ असाल तरी अगदी सहज सोप्या पद्धतीने तुम्ही हे अशा प्रकारचे खिचिया पापड बनवू शकता। तर इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ। तर तांदळाचं पीठ कशा प्रकारे बनवायचं, तर या ठिकाणी तांदूळ जो आहे तर तो थोडासा मोठा किंवा जाडसर हवा। तुम्ही रेशनचा तांदूळ वापरला तरी सुद्धा चालेल। तांदूळ 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग त्याला कापडावरती थोडंसं सुकायला टाकायचं आणि त्यानंतर बारीक असं हे जे पीठ आहे तर ते दळून घ्यायचं। आणि तांदळाचं जे पीठ आहे तर ते शक्यतो मोजूनच घ्या, म्हणजेच आपल्याला पाण्याचा जो अंदाज आहे तर तो पटकन येतो। तर इथे मी हे एक पातेलं भरून जे आहे तर पीठ घेतलेलं आहे। तर त्याच पातेल्याने आपल्याला घ्यायचं आहे पाणी। त्याआधी त्या पिठामध्ये आपण टाकून घेणार आहोत 2 चमचे तीळ। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिळाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात। सोबतच त्यामध्ये टाकून घेणार आहे 2 चमचे जिरं। तर जिऱ्याचं जे प्रमाण आहे, जर तुम्ही लाटून पापड बनवणार असाल तर जिऱ्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा, कारण की मग जेव्हा तुम्ही लाटणार तेव्हा ते पापड फाटण्याची शक्यता असते। सोबतच त्यामध्ये टाकून घेणार आहोत 1 चमचा ओवा आणि त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ। तर मीठ जे आहे तर ते कमी झालं तरी चालेल, पण मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवा, कारण की मग त्यानंतर जो वाळवणीचा पदार्थ आहे तर तो खाण्यासाठी बरोबर वाटत नाही। सोबतच इथे घेतलेला आहे 2 चमचे फुलखार। वजनी प्रमाण म्हणाल तर हा 20 ग्रॅम फुलखार आहे। तुम्ही जर 1 किलो प्रमाणात जर बनवणार असाल तर हे 1 किलो पीठ आहे, तर मी याच्यासाठी 20 ग्रॅम फुलखार आणि 45 ग्रॅम मीठ मी या ठिकाणी वापरलेलं आहे। तर ह्या पातेल्याने आपण पीठ घेतलेलं होतं, तर त्याच पातेल्याने पूर्ण फुल भरून आपल्याला हे जे पाणी आहे तर ते टाकून घ्यायचं आहे। जेवढं तुम्ही पीठ घेणार असाल तेवढं जर पाणी तुम्ही अगदी मोजून टाकलं तर अगदी परफेक्ट प्रमाणात जे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर ते व्यवस्थित तयार होते। तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे जे आहे तर ते व्यवस्थित पीठ मिक्स करून घेत आहे। आपल्याला पीठ मिक्स करायला खूप जास्त असा वेळ लागत नाही, अगदी लगेचच जे आहे तर ते पीठ व्यवस्थित मिक्स होतं। पण त्यामध्ये थोडंसं जे गाठी वगैरे असतात तर त्या बनायला नको, म्हणून व्यवस्थित एकाच डायरेक्शनने जे पीठ आहे तर ते व्यवस्थित आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। तर इथे तुम्हाला वाटत असेल की हे जे बॅटर आहे तर आता याचे पापड कसे काय बनणार किंवा हे एवढं पातळ कसं काय, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अगदी परफेक्ट असे आपले पापड जे आहेत तर ते तयार होतात। आपण भज्यांसाठी वगैरे पीठ मळतो, अगदी त्याच कन्सिस्टन्सीचं जे हे बॅटर आहे तर ते तयार झालेलं आहे। तर आता हे पूर्ण असं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं। आता आपण हे जे बॅटर आहे तर हे कुकरच्या डब्यामध्ये आपण टाकून घेऊयात। तर या ठिकाणी तुम्हाला जर वाटत असेल की खाली लागेल तर तुम्ही थोडंसं अगदी अर्धा चमचा तेल दोघी डब्यांना लावू शकता। तर मी इथे कुठलंही तेल वगैरे लावलेलं नाही आहे, तर डायरेक्टली मी याच्यामध्ये जे बॅटर आहे तर ते टाकून घेते। अगदी फुल आपल्याला हा जो डबा आहे तर तो भरायचा नाही, अगदी 3/4 डबा जो आहे तर तो आपल्याला भरायचा आहे। भरल्यानंतर अशा प्रकारे जे आहे तर ते थोडंसं त्याला टॅप करायचं, म्हणजे जेणेकरून सगळ्या साईडनी जे आहे तर ते व्यवस्थित पीठ जे आहे तर ते छान असं शिजून येईल। तशाच प्रकारे जो दुसरा डबा आहे तर त्यालासुद्धा मी थोडंसं तेल लावून घेतलं, कारण की हा जो डबा आहे तर तो थोडासा हलका मला वाटत होता, त्यामुळे मी याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घेतलं। आता यामध्ये आपण जे आहे तर त्याला जे बॅटर आहे तर ते सुद्धा यामध्ये टाकून घेऊ। हे सुद्धा आपल्याला जो डबा आहे तर तो अगदी फुल भरायचा नाही, अगदी थोडासा 3/4च आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे। आणि तो सुद्धा डबा व्यवस्थित अशा प्रकारे जे आहे तर थोडासा टॅप करून घ्यायचा। तर आता इथे कुकरमध्ये मी अशा प्रकारची जी आहे एक जाळी ठेवलेली आणि हे जे पाणी आहे तर ते थोडंसं गरम केलेलं आहे। अगदी तुम्ही त्यामध्ये थंड पाणी टाकलं तरी सुद्धा चालेल। आणि आता यामध्ये जो कुकरचा डबा आहे तर तो आपण व्यवस्थित असा ठेवून घेऊयात। सोबतच त्यामध्ये आपण ठेवून घेणार आहोत तो म्हणजेच दुसरा डब्बा।
तर दुसरा डब्बा ठेवल्यानंतर आपल्याला ना त्यावरती झाकण कंपल्सरी ठेवायचं आहे, कारण जर तुम्ही झाकण ठेवायचं विसरलात तर काय होईल की जे कुकरचं झाकणाचं पाणी आहे तर ते पाणी त्यामध्ये पडेल आणि मग जी आपण खिशी बनवणार आहोत तर ती अशी पातळसर होईल, व्यवस्थित बनणार नाही। त्यामुळे अशा प्रकारे जे झाकण आहे तर ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि कुकर लावून कुकरच्या आपल्याला 8 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आणि गॅसची जी फ्लेम आहे तर ती आपल्याला मीडियमच ठेवायची, हाय फ्लेमवरती आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या नाही आहेत। आता इथे कुकरच्या 8 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर जे आहे तर ते स्वतःच असं थंड झालेलं आहे। तर पूर्ण कुकरला त्याचं थंड होऊ द्यायचं, का आपण स्वतः वाफ काढली तर ते थोडंसं कच्चसर राहू शकतं। इथे मी कुकरचा वरचा जो एक डबा आहे तर तो काढून घेतला आणि दुसरा जो डबा आहे तर तो अशाच प्रकारे कुकरमध्ये ठेवून त्याला गरम राहील असं ठेवून दिलं। तर आता हे जो आपण वरचा डबा काढलेला आहे तर तो तुम्ही बघू शकता, अगदी परफेक्ट जे आहे तर ते असं शिजलेलं आहे, खूप जास्त असं पातळ नाही किंवा मग घट्टही नाही। तर आता आपण अशा प्रकारची जी आहे तर एक पिशवी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण हे जे खिशी आपण घेतलेली होती तर हे आपण त्यामध्ये टाकून घेऊयात। तर शक्यतो हे जे आहे तर गरम गरम जर तुम्ही केलं तर लगेचच जे आहे तर छान असं हे मळलं जातं, नाहीतर मग थंड झालं की त्याला खूप जास्त असा उशीर लागतो। तर हे जे आहे तर हे शक्यतो गरम गरम करा, म्हणजे जे आहे तर अगदी सहज किंवा पटकन जे आहे तर एकदम छान असं पीठ जे आहे तर ते व्यवस्थित मळलं जातं। तर आता हे जे पूर्ण आहे खिशी तर ही व्यवस्थित एका पिशवीमध्ये टाकून घेते। तर मी इथे हे जे पीठ आहे तर ते पूर्ण पिशवीमध्ये व्यवस्थित टाकून घेतलं। जर तुम्हाला पिशवीमध्ये टाकायचं नसेल तर तुम्ही आपली धान्याची जी पिशवी असते तर त्यामध्ये सुद्धा टाकू शकता आणि त्यामध्ये मी टाकलेला आहे 1 चमचा तेल। तर इथे आपल्याला खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाहीये, अगदी 1 चमचाच तेल आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। जर तुम्हाला हाताला थोडंसं गरम असं लागत असेल तर तुम्ही अशा प्रकारे लाटण्याने जे आहे तर ते व्यवस्थित पीठ मळू शकता, पण हे जे आहे तर हे अगदी पटापट असं हे जे पीठ आहे तर ते मळलं जातं। जवळपास हे पीठ मळण्यासाठी 10 ते 15 मिनिटं लागतात। जेवढं तुम्ही हे पीठ व्यवस्थित मळाल तेवढं जे पापड आहे तर ते छान असे तयार होतात। जर तुम्ही पीठ व्यवस्थित मळलं नाही तर काय होईल की पापड जे आहे तर त्यांना तळा वगैरे जाऊ शकतात किंवा मग मधूनच पापड जे आहे तर ते फाटतात। त्यामुळे या ठिकाणी जे आहे तर हे पीठ व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे। आणि आता इथे आपण अशा पद्धतीने जे आहे तर पापडच्या लाट्या बनवून घेणार आहोत, म्हणजे पापड जे आहे तर ते अगदी पटापट असे तयार होतात। म्हणजेच अशा लाट्या करून घेतल्यात की पापड लाटायला अगदी सोपे जातात। लाट्या पाडून घेतल्यानंतर लगेचच अशा प्रकारे जे आहे तर पॅक बंद डब्यामध्ये किंवा मग पिशवीमध्ये तुम्ही असे हे ठेवू शकता, म्हणजेच लाट्या ज्या आहेत तर त्या कडक पडणार नाहीत। तर सगळ्यात आधी आपण जे पापड आहेत तर ते अशा प्रकारे पोळपाटावरती लाटणार आहोत। तर इथे मी एक कागद घेतलेला आहे, त्या कागदाला मी थोडंही तेल लावलेलं नाहीये, म्हणजेच बिना तेलाचे जे पापड आहेत तर ते सुद्धा अगदी पटकन असे न चिटकता तयार होतात। जर तुम्ही या ठिकाणी तेल लावलं तर आपण जो वर्षभरासाठी वगैरे हे जे पापड वगैरे साठवणुकीचा पदार्थ तयार करतो तर त्याला थोड्या दिवसांनी जे आहे तर तो थोडासा असा वेगळासा वास लागतो आणि मग ते खायला व्यवस्थित वाटत नाही। तर अशा प्रकारे जे आहे तर ते पापड तुम्ही मस्त असे बनवू शकता। अगदी तुम्हाला जर पोळपाट लाटण्याने वगैरे लाटता येत नसेल तर तुम्ही एखादा तांब्या किंवा मग असं जड असं थोडंसं घेऊन त्याने छान असं व्यवस्थित प्रेस करून मस्त असे गोलाकाराचे पापड जे आहेत तर ते छान असे तयार करू शकता। आणि लाटणे जे आहे तर ते पापडसुद्धा मस्त असे लाटले जातात। आणि जर थोडंसं इकडे तिकडे होत असेल तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे तर थोडंसं बोटाच्या मदतीने व्यवस्थित असा गोलाकार त्याला देऊ शकता। तर आता इथे आपला पापड छान असा तयार झालेला आहे, अगदी चिटकत वगैरे नाही। आणि जर तुम्ही हेच पापड जे आहेत ते अशा प्रकारच्या पुरी यंत्रामध्ये वगैरे बनवले तर अगदी झटपट असे तयार होतात। फक्त जे पापड आहेत तर ते थोडेसे छोट्या आकारामध्ये होतात, पण अगदी डॉलर पापड सारखे जर तुम्ही हे पापड बनवले तर अगदी बघायला सुद्धा खूप छान असे वाटतात आणि अगदी झटपट तयार होतात। जर तुमच्याकडे पुरी यंत्र असेल तर अगदी तुम्ही एकटे असाल तरी हे पापड अगदी 2 ते 3 किलो दिवसाला सहज असे बनवू शकतात। आणि जर या ठिकाणी मी जे आहे दाखवण्यासाठी थोडेसे मोठ्या आकाराचे पहिले सुरुवातीला पापड बनवले आणि त्यानंतर मी मस्त असे छोट्या छोट्या आकारामध्ये डॉलर पापडांसारखे सगळे पापड मी बनवून घेतले। तर तुम्ही इथे बघू शकता अगदी छोटे छोटे मस्त असे जे पापड आहेत तर ते आपले छान असे तयार झालेले आहेत।
अगदी तुम्ही नवशिकाऊ असाल तर अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने हे पटकन असे पापड तयार करू शकता आणि खायलासुद्धा खूप छान असे लागतात। आणि जर तुम्ही अशा साईजचे जे पापड बनवले तर अगदी 1 किलोमध्ये 400 ते 450 पापड जे आहेत तर ते तयार होतात। चला तर मग आता आपण या पापडाला छान असं तळून बघूयात। तेलसुद्धा आपलं छान असं गरम झालेलं आहे। तेलामध्ये टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी छोटासा पापड अगदी दुप्पट असा फुललेला आहे। तर अशाच प्रकारे बाकीचे जे पापड आहेत तर ते सुद्धा मी तळून घेते। चला तर मग फ्रेंड्स, तुम्हाला ही छानशी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।